आणि आमच्या काळामध्ये आमच्या कोणत्याच व्यक्तीवर, आमच्या कोणत्याच गरीबावर, मग ते ब्राह्मणापासून ते आदिवासींपर्यंत अन्याय झाला नाही पाहिजे, ही आमची ठोस भूमिका आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील यांना काय म्हणायचंय तेच कन्फ्यूज स्टेटसमध्ये असावेत आणि तुम्हा पत्रकारांनी काहीतरी गुदगुली केल्यानंतर मग ते आपलं काहीतरी बोलावं म्हणून बोलून गेले असते. सर ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांचा कन्फ्युज एकच मिनिट. विषय असा आहे, मराठा मुलं ते ईडब्ल्यूएस मधून भरती झाली, त्यांना बाहेर पडावं लागलं. मग त्या रिकाम्या झालेल्या जागा आहेत तिथं त्याच मेरिट लिस्ट मधले खालची मुलं वरती मागणी ना. नाही सर, तोच तर प्रॉब्लेम आहे, यही तो बात है. इसकडून सांगा, कळत नाही बातमी. नाही नाही, तुमच्या बातमीपेक्षा आमच्या तुमच्या बातमीपेक्षा हक्क महत्वाचे आहेत. लोकांना कळत नाही नेमकं काय म्हणायचं तुम्हाला. आता आहे बघा, भिडे गुरुजींचा सदावर्त्यांचा कळायला थोडा वेळच लागतो. समजले ना. आता तुम्हाला सांगतो काय असतंय की ते तोंडीतून बाहेर काढले, लक्षात ठेवा. तोंडीतून बाहेर काढल्याच्या नंतर लगेच प्रीवाला वर येत नाही, प्रीवाला वर येत नाही. त्याच्यामुळं तुम्हाला आता पुन्हा एकदा पुनर्विलोकन करावं लागेल आणि पुनर्विलोकन केल्याच्या नंतर तुम्हाला रिकास्ट ऑफ मेरिट लिस्ट करावं लागेल. नुसतं रिकास्ट ऑफ मेरिट लिस्ट करून चालणार नाही, तर तुम्हाला पुन्हा एकदा प्री कडे बघावं लागेल आणि प्री मधून पुन्हा एकदा त्या स्लॉटच्या विद्यार्थ्यांमधून एक तुम्हाला मिनिमम कट ऑफ मार्क्स द्यावे लागतील आणि त्या विद्यार्थ्यांना वर आणावं लागेल. अशी ती पद्धती आहे. त्याच्यामुळे तुमची बातमी काय त्यापेक्षा ती पद्धती काय ते सांगा. सांगितलं ना. आमच्या ईडब्ल्यूएस साठीचं जे आरक्षण आहे ते आरक्षण जे आहे, मराठा जे युवक होते त्यांना त्या आरक्षणाचा लाभ देण्यात आला आणि ते नुसता लाभ देण्यात आला नाही तर तोंडी परीक्षेपर्यंत त्यांना नेण्यात आलं. त्याच्यामुळं काय झालं की प्री पासून जे विद्यार्थी आहेत ते प्री पासून विद्यार्थी जे खरे ईडब्ल्यूएस आहे ते सफर झाले. आमचं म्हणणं असं आहे की राज्य सेवेची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये सुद्धा एकदा पुन्हा त्या बाबतीला पुनर्विलोकन झालं पाहिजे आणि ईडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्यांवर अन्याय थांबला पाहिजे, ही स्पष्ट भूमिका पाहिजे. आणि स्ट्रॉंग भूमिका घेऊन या प्रश्नाला पूर्ण तडीस नेण्यासाठी या प्रश्नाच्या संदर्भानं एक म्हणजे SIT सारखी लोकसेवा आयोगानं एक समिती नेमली पाहिजे आणि ह्या परीक्षेला जे आहे, ह्या विद्यार्थ्यांना जे आहे, जे ईडब्ल्यूएसचे विद्यार्थी आहेत त्यांना पूर्ण न्याय दिला पाहिजे. आणि म्हणून माननीय उच्च न्यायालयाचं जे निरीक्षण आहे याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं, पॅराग्राफ नंबर 6 मध्ये, हॅव्हिंग रिगार्ड टू द फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेस ऑफ द केस इन इट्स एंटायरिटी ॲज अन आयडेंटरी मेजर वी हिअरबाय प्रोव्हाइड दॅट द रेस्पॉन्डंट्स मे गो अहेड विथ द प्रोसेस ऑफ जॉइनिंग ऑफ द सिलेक्टेड कॅन्डिडेट pursuant to the selection process in question, but 10% of posts shall be kept vacant so as to accommodate the petitioners if they eventually succeed in the writ petition. आता ते जे एसी म्हणजे जे मराठा भाऊ होते ज्यांना राजकारणामुळे ते ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये फसले, त्यांना बाहेर पडावं लागलं, परंतु त्या राजकारणाचा भाग आमच्या म्हणजे जे ईडब्ल्यूएस जे गरीब आहेत, या सगळ्या जे समाज मी सांगितलं गरीब समाज, त्या समाजावर नांगर फिरवायची का वेळ? मग आमच्यासाठी त्यांच्यासाठी जर समजा ते विखे पाटील आहेत तर आमच्यासाठी उदय सामंत झोपू नका, उदय सामंत झोपू नका, उदय सामंत झोपू नका, जागा करायला आलो पुण्यामध्ये. आणि हे सगळं अत्यंत म्हणजे वेदनादायी आहे. कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये, राजकारण होऊ नये, परंतु म्हणजे विद्यमान मोदीजींनी दिलेल्या ईडब्ल्यूएस रिझर्वेशन जे महाराष्ट्र शासनाने मान्य केलेलं आहे त्या आरक्षणावर सुद्धा गदा येऊ नये, ही आमची भूमिका आहे. आणि लवकरात लवकर सरकार, कसं असतंय की लोकसेवा आयोग हे ऑटोनॉमस आहे, त्याच्यामध्ये ठेवल्याच गेल्या पाहिजे. तर अन्याय हा अधोरेखित नाही तर अन्याय हा ऍक्च्युअल झाल्याचं स्पष्ट होत आहे. आणि ह्या स्पष्ट उक्तीला वाचा फोडण्यासाठी म्हणजे लक्षात घ्या, मला कोणावर पर्सनल टीका करायची नाही, परंतु घटनाक्रमानुसार नावं घेणं आवश्यकच आहे. मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे होते, त्यांनी आझाद मैदानात
मला माहित नाही शब्द घेऊन आरक्षण दिलं जातंय म्हणून, ते बघितलं आपण. त्यानंतर आपण पुढे जाऊन आणखीन एक पाऊल बघितलं की कशा प्रकारे कायदा आणला. तो कायदा, त्या कायद्याच्या संबंधित त्या पूर्वीचा कायदा होता मराठा आरक्षणाच्या संदर्भातला. आता जर पूर्वी कायदा होता, परत कायदा आणला, तो कायदा चॅलेंज झाला. आता मला सांगा, एक व्यक्ती हे एका वर्गात आरक्षण घेऊ शकते. एक व्यक्ती जर रिझर्वेशन घेतलं तर सामान्य पुणेकरांना माझा प्रश्न आहे, विनंती आहे, या पुण्यनगरीमध्ये विद्वानांची नगरी म्हणून ओळखली जाते. एक जर व्यक्ती एससी ची असेल, शेड्यूल कास्टची असेल, तर का ती व्यक्ती एससीचं रिझर्वेशन घेऊ शकते किंवा ती व्यक्ती ओबीसीचं रिझर्वेशन घेऊ शकते का? मला सांगा, एक व्यक्ती, मला मराठा समाजाचा द्वेष नाही, परंतु मराठा समाजाच्या नावाखाली जे काही नेतृत्व करायला निघालेत, ते ज्या प्रकारे युवकांना घेऊन चाललेत, त्याच्यातून हे होणारे प्रश्न निर्माण होतात. आता त्यांचा किती अभ्यास आहे, मनोज जरंगे किती पास आहे, मला त्याच्यात जायचं नाही. आता त्याच्यामध्ये आमच्या प्रसादला किती कळतंय, त्याच्यातही मला जायचं नाही. परंतु मुद्दा हा आहे की स्पष्टपणे, अगदी स्पष्टपणे न्यायालयाचे निरीक्षण आहेत. हे असताना तुम्ही मराठा युवकांना तुम्ही राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये प्रीला पात्र केलं. ते त्या वर्गात नव्हते. त्या वर्गात नसताना त्यांना तुम्ही पात्र केलं. गरिबांसाठीच्या आरक्षणामध्ये तुम्ही पात्र केलं. त्यानंतर तुम्ही काय केलं? बेन्सला पात्र केलं. त्यानंतर तुम्ही काय केलं? तोंडीला पात्र केलं. अरे काय चाललं होतं? आणि हे नुसतं पात्र केलं नाही, जेव्हा आम्ही विद्यार्थी जेव्हा कोर्टात गेले त्यावेळेस हे स्पष्ट झालं की अपात्र लोकांना पात्र करण्यात आलं आणि तोंडी परीक्षेपर्यंत नेल्याच्या नंतर तोंडी परीक्षेतून त्यांना बाहेर काढलं, तोंडी परीक्षेपासून. परंतु झालं काय की जे खरे गरीब होते, अरे ब्राह्मण गरीब होणं का गुन्हा आहे का या देशात? या देशामध्ये राजपूत गरीब होणं गुन्हा आहे का? मग त्यांचं कुणी हिसकाटून न्यायचं का? ज्याच्यामध्ये मसल पॉवर आहे, ज्याच्यामध्ये दंड आहे, त्यांनी हिसकाटून न्यायचं का? थेटच बोलतो. म्हणजे विखे पाटील मसल पॉवर आलेतून त्यांनी न्यायचं का? जरंगेचे खूप हार्डकोर संघटना म्हणून त्यांनी न्यायचं का? हे असं नेलं जाऊ शकत नाही, असं दिलं जाऊ शकत नाही. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की ज्या प्रकारे ही मुलं, ही जी विद्यार्थी, हे जेनजी जे आहेत, हे सफरर आहेत. आणि ह्या सफरर्सला ज्या प्रकारे प्री पासून त्रास झालाय, त्या प्री पासून पुन्हा जे आहे नव्याने प्रक्रिया सुरू होणं आवश्यक आहे. आणि नव्याने प्रक्रिया सुरू होऊन ही कारवाई पूर्ण झाली पाहिजे. आपण एक परीक्षेमध्ये जर काही प्रश्न जर याच्यामध्ये एखाद्या विषयाचे फुटले तर परीक्षा पूर्ण घेतो की नाही त्या स्पर्धा परीक्षेची. त्याच प्रकारे आपण हे आपल्याला दस्तूर खुद दिसत असताना, न्यायालयाचं निरीक्षण असताना, मी महाराष्ट्राच्या लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष एकदम क्लीन माणूस आहेत, त्यांना मी विनंती करतो की या प्रकरणामध्ये तातडीने त्यांनी लक्ष घालावं. भीमनवार साहेबांनी जातीच्या चष्म्यातून मनोज जरंगे काय करेल, उद्या त्यांच्यावर आगपाकड करेल का याची चिंता करू नये. कारण आता मुद्दा असा आहे की कोण कशाची चिंता करावं असा मुद्दा निर्माण झालाय. आपण बघत आहोत की किती खालच्या पातळीवर जाऊन लोक एकमेकांना बोलत आहेत.